26 वर्षीय जिंतूर येथील रहिवासी दीपक दराडे मेंदू मृत झाल्यानंतर त्याने काही व त्याच्या कुटुंबाने काल अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यातून विविध महाराष्ट्रातील विविध रुग्णांना त्याचा लाभ झाला। परभणीत प्रथमच पूर्ण प्रकारे अवयवदान झाले। हे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुसरे अवयवदान असून परभणीतील पूर्ण अवयवदान हे प्रथमच झाले आहे, ज्यामुळे मुंबई येथील एका हृदयाच्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे। पुण्यातील एका रुग्णाला फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आलेलं आहे। नागपूर येथील एका लिव्हरच्या रुग्णाला यशस्वीरित्या लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे व संभाजीनगर येथील 2 किडनीच्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे। या सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमासाठी ऑपरेशनसाठी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने अविरत मेहनत करून हे यशस्वी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस बांधवांनी या अवयवदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून दिला। तसेच नांदेड एव्हिएशन म्हणजे महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंटने सुद्धा नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते पुणे स्पेशल चार्टर्ड प्लेन्सला अलाउ करून हे अवयवदान यशस्वी करून दिलं। त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो। सर, परभणी जिल्ह्यामधली किती घटना आहे? ही परभणी जिल्ह्यातील दुसरी घटना आहे। नमस्कार, आपण इथे सर्वजण दीपकच्या यशस्वी अवयवदानाबद्दल सगळेजण जमलेलो आहोत। प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परभणी जिल्ह्यातील जनतेस व सर्व डायलिसिसच्या किडनीच्या रुग्णांना एकच आवाहन करू इच्छितो की जसं दीपक मी त्याचे अवयवदान करून 5 रुग्णांना नवीन जीवनदान दिले, त्याच पद्धतीने जर आपल्याला सुद्धा किडनी मिळवायची असेल तर ती एक प्रोसेस आहे, त्याची एक पद्धत आहे शासनाने नेमून दिलेली आहे। त्यानुसार तुम्हाला हॉस्पिटलला देवगिरी हॉस्पिटलला येऊन रुग्णांनी त्याच्या नातेवाईकांनी येऊन इथे अवयव मिळण्यासाठी ZTCCच्या अंतर्गत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे। काल तुमचं हे अवयवदानाचं सत्र सुरू असताना 3 रुग्णांनी इथे येऊन त्याच्याबद्दल इन्क्वायरी केली होती, त्याची किडनी आम्हाला मिळू शकते का असा प्रश्न विचारला। कदाचित आपली यंत्रणा कुठेतरी जनतेमध्ये हा मेसेज देण्यामध्ये असमर्थ आहे की आपण असे अवयव देऊ शकत नाही, त्याच्यासाठी प्रोसेस असते, त्याच्यासाठी नियमावली असते, त्याच्यासाठी शासनाचा एक नियम असतो, रुग्ण सोडून रुग्णाचा एक कायदा असतो, त्या अंतर्गत आपण त्यांना ते किडनी, ते अवयव, लिव्हर सगळं आपण देऊ शकतो। त्यासाठी अवयवदान झाल्याच्या